माझे मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। चंपाषष्ठी निमित्त आग्रा रोडवरील श्री खंडेराव महाराज मंदिर येथे महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या विशाल मशाल मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन। महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदर्श माता पुरस्कार वितरण व मुलींचे समुपदेशनाचा कार्यक्रम संपन्न। वर्षी येथे श्री आस्तिक मुनी बाबा यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या दंगलीसह विविध कार्यक्रम संपन्न। बाबरी मस्जिद पाडणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा देण्याची मागणी। आणि बाबळे फाटा येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त पालखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। चंपाषष्ठी निमित्त धुळे शहरातील आग्रा रोडवरील श्री खंडेराव महाराज मंदिर येथे महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। चंपाषष्ठी निमित्त धुळे शहरातील आग्रा रोडवरील श्री खंडेराव मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी एळकोट जय मल्हारच्या गजराने परिसर दुमदुमून निघाला होता। तसेच भाविकांनी दर्शनासाठी ही गर्दी केली होती। चंपाषष्ठी निमित्त खंडेराव मंदिराला विविध रंगी फुलांची सजावट करण्यात आली होती। गेल्या 5 दिवसांपासून मंदिरात साजरा होत असलेल्या चंपाषष्ठी उत्सवाची शनिवारी सांगता करण्यात आली। चंपाषष्ठी निमित्त मंदिरात पहाटे 5 वाजता महारुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली। महाआरतीनंतर भाविकांना वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी असा महाप्रसाद वाटप करण्यात आला। महाआरती प्रसंगी मंदिराचे पुजारी संतोष शर्मा, एकनाथ विजय व्यायामशाळेचे अध्यक्ष संजय शेंडे, रतन वाघमोडे, जीवन शेंडगे, तुळशीदास पगारे, विनोद अग्रवाल, जगदीश राणा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी राजेंद्र खरनार, खंडेराव मंदिराचा सेवेकरी। आमच्या खंडेराव मंदिरा हा जुना काळापासून या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी चंपाषष्ठीचा उत्सव पुऱ्या महाराष्ट्रभर साजरा होत आहे। त्यामध्ये आम्ही धुळे शहरामध्ये खंडेराव मंदिराच्या वतीने खंडेराव मंदिराचा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। तर जातीच्या पूर्ण समाजाचा जे समाजाचं त्यांची कुलदेवता आहे आणि कुलभूषण असे मानले जाणारे मल्हारांचा उत्सव, या मल्हारांच्या उत्सवाच्या निमित्ताने सकाळपासून कार्यक्रम या ठिकाणी भाविकांची गर्दी खूप वाढलेली आहे आणि त्या भाविकांच्या गर्दीमुळे आज या ठिकाणी एक यात्रेचं स्वरूप मल्हारांच्या या मंदिरात झालेलं आहे। सर्व भाविकांचे आम्ही मनापासून आभारी आहोत। या ठिकाणी जे भाविकांनी येऊन जीची सेवा केलेली आहे, जे काही दानदान केलेलं आहे सर्वांचं या ठिकाणी मंदिराच्या वतीने आभार मानतो आणि सेवेकरी म्हणून त्यांच्याकडे राहतो आणि जय जय मल्हार म्हणून या ठिकाणी। ईव्हीएम विरोधात सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काढण्यात येणाऱ्या विशाल मशाल मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे। धुळे शहरात ईव्हीएम विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विशाल मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे। या विशाल मशाल मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे। गोटे पुढे म्हणाले की दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मनोहर चित्रपट गृहास जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत सदर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख उपनेते माजी आमदार अशोक दात्रक, उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार अनिल गोटे, नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार शरद पाटील हे करणार असून मोर्चा संपल्यानंतर ईव्हीएम मशीनची होळी करून निषेध व्यक्त केला जाईल। त्यानंतर त्याच ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चात नागरिकांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी माजी आमदार अनिल गोटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, नरेंद्र परदेशी आदी उपस्थित होते। महाराष्ट्रभर एकच वातावरण आहे की हा काय मतदारांनी दिलेला करून नाही, ह्या यंत्रामध्ये मॅन्युप्युलेशन करून मिळालेले हे राक्षसी बहुमत आहे। त्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये हळूहळू वातावरण तयार होत आहे। आम्ही धुळ्यामध्ये आम्हाला लोक विचारतात की आम्ही तर मत तुम्हाला दिलं, मशालीला दिलं कुठे, त्याचं उत्तर शोधायसाठी आम्ही सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता
आग्रावरच्या शिवाजी पुतळ्यापासून तर महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत आम्ही मशाल मोर्चा काढणार आहोत आणि प्रतिकात्मक असलेल्या ईव्हीएम मशीनची आमचा याचा काढणार आणि ते सगळे आमच्या याचा तिथे महात्मा गांधींच्या पुतळ्यावर राहिल्यानंतर आम्ही त्याला भरावे देणार असं आमचा शांततापूर्ण कार्यक्रम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संतागार प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श माता पुरस्कार वितरण व मुलींचे समुपदेशनाचा कार्यक्रम धुळे शहरातील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथे शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संतागार प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श माता पुरस्कार वितरण तसेच मुलींचे समुपदेशनचा कार्यक्रम शहरातील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथे शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र निळे हे उपस्थित होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावर्षी आदर्श माता पुरस्कार डॉक्टर जितेंद्र निकुंभ यांच्या मातोश्री नलिनी वायदास निकुंभ व प्राध्यापक अनिल दामोदर यांच्या मातोश्री द्वारकाबाई महादू दामोदर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश स्वर्णिता महालेंच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमादरम्यान गुणवंत प्राध्यापक बंधू भगिनींचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश स्वर्णिता महाले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक विलास चव्हाण, उपाध्यक्ष डॉक्टर विनोद उपरवट, सचिव प्राध्यापक डॉक्टर राजेश मकावरे, प्राध्यापक डॉक्टर रमेश ऐरे, प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर प्रीती वहाने, प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाकुडे, प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कुमार वाडे, प्राध्यापक डॉक्टर संजय गोडसे, प्राध्यापक डॉक्टर ललित सदानशिव, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र नगराळे आदी उपस्थित होते. आपल्याला सांगितलं पाहिजे असं वातावरण आपल्याला आपण मुलांना दिलं पाहिजे. आता हे जे लहान मुलांवरचे जे लैंगिक अत्याचार होतात याच्यावर जे संशोधन करण्यात आलं आहे तर हे अत्याचार करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत तर तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक, अगदी जॉईंट फॅमिली असेल तर घरातलेच तुमचे नातेवाईक ओळखीच्या व्यक्ती ह्या जास्ती प्रमाणामध्ये ह्या लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या असतात. आता बऱ्याचदा असं घडतं की ते मूल सांगतं तुम्हाला की असं असं होतंय, पण ती व्यक्ती तुमच्या इतकी जवळची असते, इतकी माहितीची असते की तुम्ही त्या लहान मुलावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही त्याला तुम्ही रागवता त्याला म्हणता अरे काहीतरीच काय बोलतोय. पण असं करू नका. जर तुमचं मूल तुम्हाला येऊन पोटतिडकीने काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आहे तर त्याच्यावर थोडासा विश्वास दाखवा. भले तुम्ही 100% विश्वास दाखवून लगेच त्या व्यक्तीशी भांडायला जाऊ नका, पण आपलं मूल सुरक्षित राहील. तुमच्या पातळीवर चौकशी करा, काय घडतं हे बघा. कारण शेवटी काय आहे, ही जी काही घटना घडते आहे याचा फार दीर्घकालीन परिणाम ह्या मुलांच्या मनावर होत असतो. आता इथे डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे की एखादी घटना जर मनामध्ये पक्की बसली तर काय होतं, ते मूल त्याच्या कोशामध्ये जायला सुरुवात करतं, ते बोलणं थांबवतं. कारण त्याला माहिती आहे आपण इतका प्रयत्न करतोय सांगायची तर घरचे माझ्या ऐकतच नाहीयेत, माझ्यावर विश्वासच नाहीये, तर हळूहळू तो तुम्हाला काहीही शेअर करणं बंद करतो. आता अशी घटना जर तुमच्या लक्षामध्ये येते आहे तो जो कायदा तुम्हाला माहिती आहे की जो पॉप्युलरली पोक्सो म्हणून ओळखला जातो त्याच्यामध्ये तरतूद आहे की कोणालाही असे गुन्हा घडतो याची जर माहिती मिळाली तर कायद्याने त्याच्यावर बंधन टाकलेलं आहे की तुम्ही त्या घटनेची पोलिसांना माहिती दिली पाहिजे. तिथे आपला साजरा होण्याच्या प्रमुख स्वर्णिता महाले मॅडम, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले ॲडव्होकेट मधुकर भिसे सर, उपाध्यक्ष जिल्हा संघ धुळे, मधुकरजी शिरसाट, प्राचार्य डॉक्टर हे आता याविषयी जागरूक असणारे आमचे प्राध्यापक, संतागार प्रतिष्ठानचे सर्व प्राध्यापक मंडळी यांनी तो जाणीवपूर्वक आज ठेवला. आणि विशेष म्हणजे ज्या मातेचा दोन मातांचा सत्कार केला अशा प्रसंगी एक लेडीज ज्यांचं एक चांगलं योगदान या समाजामध्ये न्यायदानामध्ये आहे, ज्या कौटुंबिक न्यायालय त्यांनी 24-25 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन करत ते न्याय देत असतात आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील असतात.
त्यांनी अतिशय छान संबोधनात्मक असं मार्गदर्शन विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना, प्राध्यापकांना केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आपण सर्व इथे आज जे बोलतो आहोत, जे ऐकतो आहोत, आपल्याला त्यांनी ह्या लेवलपर्यंत आणण्यासाठी तेव्हा जे प्रयत्न केलेले आज सुद्धा आपल्या कामी येत आहेत. यापेक्षा दुसरा आनंद कोणता असू शकतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्माचाही मार्ग दिला. बुद्ध धम्माचा मार्ग याच्यासाठी दिला की ज्यामध्ये माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या समोर हा बुद्धाचा स्वच्छ असा सरळ मार्ग आपल्याला दिला आणि त्या धर्माचं पालन आपण करावं. अशा प्रसंगी या दोन मातेंचा जो प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला, अनेक फॅमिली त्यांच्या मुलांच्या नातींच्या निर्माण केल्या, हे केवळ बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच झालं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्यांनी जी कष्ट केली ती आपल्या जीवनात आपल्याला आली नसतील. त्या काळात जाती धर्माचा द्वेष हा अतिशय पराकोटीला होता. मला तर असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कौटुंबिक वातावरण होतं, त्यांच्या 4 आधीच्या पिढ्या या लष्करामध्ये, ब्रिटिशांच्या लष्करामध्ये काम करत होत्या. शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे गावाचे आराध्य दैवत श्री अस्तिकमुनी बाबा यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या दंगलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून यात्रोत्सव साजरा करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे गावाचे आराध्य दैवत श्री अस्तिक मुनी बाबा यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सूर्यकन्या तापी नदीच्या खोऱ्यात वसलेले वर्षी हे गाव पुण्यभूमी आहे. काशीप्रमाणेच वर्षी हे धार्मिक व पौराणिक दृष्ट्या परिचित असे गाव आहे. श्री गणेश ज्यांना कमरेला व दंडावर धारण करतात, श्री नारायण ज्यांच्यावर शुकशय्या करतात, भगवान आशुतोष ज्यांना गळ्यात धारण करतात, अशा नागराजांचा वंश वाचवणारे व निसर्ग व पर्यावरणाच्या विपरीत कार्य करणाऱ्यांना जागेवर धडा शिकवणारे महान तेजस्वी मात्यापित्यांचे आदित्या समान तेजस्वी सुपुत्र श्री अस्तिक मुनी यांचे वर्षी गावाच्या मध्यभागी भव्य दिव्य असे मंदिर आहे. अशा श्री अस्तिक मुनींची यात्रा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला भरते. श्री देव दीपावली पासून श्री खंडेरायाच्या नवरात्र चालू असताना वर्षी गावात मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला मामाचा वंश वाचवणाऱ्या भाच्याचा चैतन्य निर्माण करणारा यात्रोत्सव भरतो. मासानाम मार्गशीर्ष शोजा अशी कुरुक्षेत्रावर गर्जना करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या महिन्यात श्री अस्तिक मुनींचा यात्रोत्सव भरतो. अशा या श्री अस्तिक मुनींची स्थापना वर्षी गावात वेदशास्त्र संपन्न वेडू गणेश पाठक यांनी व विष्णू वेडू पाठक यांनी गावातील राजपूत मंडळी व ग्रामस्थांच्या सहकार्याने 150 वर्षापूर्वी केली. तदनंतर मंदिराचे पुजारी म्हणून वेदशास्त्र संपूर्ण पुंडलिक विष्णू पाठक हे वेदशास्त्र पंडित प्रल्हाद विष्णू पाठक व प्रभाकर विष्णू पाठक यांनी या सेविकरी म्हणून रामसिंग राजपूत व इतर राजपूत मंडळींनी आध्यात्मिक व पारमार्थिक कार्य केले. आज मी तिला सध्या आध्यात्मिक पारमार्थिक कर्तव्य विवेकानंद प्रभाकर पाठक हे अस्तिक मुनींच्या कृपेने करत आहेत. अशा या महान अस्तिक मुनींचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादाप्रमाणे साधारणतः नागपंचमीला वर्षी इथे अस्तिक मुनी महाराज यांची यात्रा भरत असते. यात्रेचा उत्सवात 3 दिवसाचा असतो. 3 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, लोकनाट्य होत असतात. त्याच्यात आमच्या 55 गल्ली, माळीवाडा, भोईवाडा आणि वरचं गाव असे मिळून तमाशा, नाट्य, लोकशांती असे 3 दिवस हा कार्यक्रम सलग चालू असतो आणि मोठ्या उत्साहात यात्रेचं उत्साह जोरात चालू असतो. त्यात दुसऱ्या दिवशी कुस्तींचा कार्यक्रम हा ठेवलेला असतो. कुस्त्यांमध्ये साधारणतः आजूबाजूला परिसरातील तालुक्यातील नामवंत मल्ल येत असतात आणि त्यांच्या कुस्तींचा कार्यक्रम हा होत असतो. अशा प्रकारे आमच्या अस्तिक ऋषी महाराज यांचं खूप उत्साह जोरात असतो आणि हे फार पूर्वी प्राचीन याच्यापासून चालू आहे. बाबरी मशीद पाडणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा द्यावी या मागणीसाठी समाजवादी पार्टी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
बाबरी मस्जिद प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मशीद पाडणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा द्यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा समाजवादी पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की सन 1992 साली भारतीय घटनेची उघडपणे पायमल्ली करण्यात आली व उत्तर प्रदेश अयोध्या येथील बाबरी मस्जिद समाजकंटकांनी न्यायालयाचा अपमान करीत पाडली व संपूर्ण भारतात धार्मिक दंगली झाल्या व अब्जो रुपयांची मालमत्ता बेचिराग झाली, तसेच जातीवादाचे विष पेरले गेले। आजही देशात नवनवीन धार्मिक मुद्दे उकरून काढण्यात येत आहे व अशांतता पसरवण्याचे षडयंत्र रचले जात आहे। कधी ज्ञानवापी मस्जिद तर कधी संबलची जामा मस्जिदवर दावा करून जातीय तेढ वाढवण्यात येत आहे। तसेच या प्रकारामध्ये प्रशासन देखील दबावाखाली कायदे व नियमांना डावलून कामे करीत असल्याचे जाणवत आहे। देशात तसेच जगात प्रत्येक धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अजमेर दर्गा सुद्धा वादात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे व राष्ट्रीय एकात्मता आणि कायदा सुव्यवस्था बाधित करण्याचा डाव रचला जात आहे। 1991च्या धार्मिक स्थळासंदर्भातील कायद्यानुसार बाबरी मस्जिद प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वास्तू पाडण्याचा पाप करणाऱ्यांना अटक करून शिक्षा होणे गरजेचे होते, परंतु आज तयागत त्यांना शिक्षा झालेली नाही, तरी शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी अमीन पटेल, जमीन मलसुरी, अशफाक पिंजारी, मोहसिन शेख, रमजान पहलवान, वकील अन्सारी, फैज अख्तर, मोहम्मद जैद, रईस महमूद मुकादम आदी उपस्थित होते। डिसेंबर 1992 रोजी पूर्ण देशात काळा दिवस म्हणून पाळण्यात येत आहे। या दिवशी देशातील भारतीय घटना याची उघडपणे पायमल्ली करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करीत समाजकंटकांनी बाबरी मस्जिद शहीद केली। त्यानंतर पूर्ण देशात जातीय दंगली घडून आल्या। या दंगलीत हजारो लाखो निरपराध लोकांचा बळी गेला, करोडो अब्ज रुपयांची संपत्तीची हानी झाली आणि त्यानंतर पूर्ण देशात जातीवादाचे बीज पेरले गेले। त्याचाच परिणाम म्हणून आज सातत्याने देशात नवनवीन धार्मिक मुद्दे उकरून काढण्यात येत आहे। कधी ज्ञानवापी मस्जिद तर कधी संबलची जामा मस्जिद। आता त्यांनी पूर्ण देशात किंवा पूर्ण जगात त्या जे श्रद्धास्थान असलेले, प्रत्येक धर्माचे आदरस्थान असलेले अजमेर दर्गा सुद्धा त्यांनी त्या वादाच्या भोरात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। आज जर त्यावेळी उघडपणे 1991च्या कायदा धार्मिक स्थळाबद्दलचा कायदा होता की 1947च्या पूर्वीच्या ज्या धार्मिक स्थळ आहेत ते जैसे ते वैसे राहील, परंतु त्याला धुडकावून या लोकांनी बाबरी मस्जिद शहीद केली। जो प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांनी ती इमारत तोडली, जी वास्तू तोडली, मुळात त्यांना अटक व्हायला पाहिजे होती, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे होती। असं न केल्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी नवनवीन मुद्दे उकरून आज जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। देशातील एकता अखंडता बाधित करण्याचा प्रयत्न केला जात आहे। देशात अशांतता पसरवण्याचं एक काम हे लोक करीत आहे आणि ज्या लोकांनी बाबरी मस्जिद शहीद केली, उघडपणे अन्याय केला, गुन्हा केला, त्यांना कुठल्याही प्रकारचे ते आजपर्यंत मोकाट फिरत आहे। त्यांना जर अटक झाली असती आणि त्यानंतर घडलेल्या मुंबईतील दंग्याची चौकशी झाली असती, त्याचा अहवाल ओपन झाला असता, त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली असती, तर या देशात आज ज्या जातीवादाचे पीज पेरले जात आहे ते जातीवाद उफलून येत आहे ते कधी होणार नव्हते। आम्ही या घटनेची पायमल्ली करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध करतो आणि बेजबाबदारपणाने प्रशासनाच्या वागण्याचा आम्ही निषेध करतो आणि बाबरी मस्जिद शहीद करणाऱ्यांना अटक करून शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करून आज 7 डिसेंबर आम्ही काळा दिवस पाळून समाजवादी पार्टीतर्फे जाहीर निषेध करतो। जय हिंद। धुळे जिल्ह्यातील सोनगीर जवळील बाबळे फाटा येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त पालखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम संपन्न झाले। चंपाषष्ठी निमित्त धुळे तालुक्यातील सोनगीर जवळील बाबळे फाटा येथील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त पालखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। गावातील ओंकार रुपनर व माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून गावातून सुवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, मनोहर रुपनर, राकेश पाटील, राघव पाटील, सोनू पाटील, साहेबराव पाटील, काशीनाथ शिंदे, भालचंद्र मोरे, रामभाऊ ठाकरे, भगवान टेलरी, बापू पाटील, संतोष भिल, भुरा भिल, विक्की पाटील, दत्तू पाटील, रायबा ठाकरे, गोपीचंद पाटील, भगवान टेलरी, बापू पाटील, भालचंद्र आवा, प्रभाकर पाटील, प्रदीप पाटील, धर्मा पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील, गोपी पाटील, सायबा मालचे, मधु मालचे, संतोष भिल, बुरा भिल, विक्की पाटील, दत्तू पाटील, रायबा ठाकरे, गोपीचंद पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरीमध्ये चंपाषष्ठी या मुहूर्तावर खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन सर्व गावाचे ग्रामस्थ मिळून केले जातं आणि अतिशय आजचा दिवस आमच्या संपूर्ण गावासाठी हा आनंदाचा दिवस असतो। संपूर्ण गाव या ठिकाणी उपस्थित आहे। खंडेराव भगवंत आमच्या गावाचे ग्रामदैवत
आम्ही त्या दैवताला पूजत असतो. त्यामुळे आमच्या या यात्रेला गालबोट लागलं नको पाहिजे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ सुद्धा या गोष्टीची दखल या ठिकाणी घेत असतो. त्यामुळे सर्व पक्षीय पुढारी जे बी असतील ते सर्व या ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्वांना जर समजून या ठिकाणी म्हणजे समजदारीने या ठिकाणी यात्रा कशी सुखरूप आमची पार पडेल असा आमचा हेतू असतो. खंडेराव महाराज यांची यात्रा दरवर्षीप्रमाणे भरते तशी याही वर्षी भरलेली आहे. गावात एक आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही ही यात्रा सगळेजण मिळून सगळे गावकरी मिळून भरत असतो. गावात एक चैतन्याचं वातावरण. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चंपाषष्ठी निमित्त आग्रा रोडवरील श्री खंडेराव महाराज मंदिर येथे महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या विशाल मशाल मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदर्श माता पुरस्कार वितरण व मुलींचे समुपदेशनाचा कार्यक्रम संपन्न. वर्षी येथे श्री आस्तिक मुनी बाबा यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या दंगलीसह विविध कार्यक्रम संपन्न. बाबरी मस्जिद पाडणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा देण्याची मागणी. आणि बाबळे फाटा येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त पालखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.